स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये। मी आत्ताच जस्ट स्कूलमधून आलेली आहे आणि लगेच आवरायला पण घेतलेलं आहे। बघा झाडू तुम्हाला दिसतच असेल इथे बेडवरती। आता मी घराला झाडू वगैरे मारणार, पण त्याआधी मी माझ्या मुलीला एक काम दिलेलं आहे। एक काम दिलेलं आहे। काय काय काम आहे दिलं अमृता तुला मी आज? मी स्वेटर कुठे गेला? हां ना, काय स्वेटर? ओके, तिला मी नवीनच स्वेटर घेऊन दिलं होतं, जे आता थंडी म्हणजे आमच्याकडे आता भरपूर थंडी वाजत आहे, तर मी तिच्यासाठी आता मस्तपैकी स्वेटर जे आहे ना वरती काढून ठेवलं होतं। पण मला आता कमीत कमी ते 8 दिवसापासून दिसत नाही आहे। तिला आता जशी स्कूलमधून आली तिला लगेच सांगितलं की मला माहिती नाही आहे, मला आत्ताच स्वेटर शोधून दे। तर बघा मला काय बोलते, सगळे कपडे विस्कटणार मम्मी का? कारण की तिचा खण आहे आणि तिचा खण म्हणजे एकदम गलिच्छ खण असतो, तुम्ही बघू शकतात। मम्मीच्या ब्लॉगच्या स्टोरी माझ्या स्टोरीसारखा असू दे किंवा कसा पण असू दे। तू इथे तिथे बघ काय झालं, मिळाला का नाही? भेटला तुला स्वेटर? नाही ना, मग कुठे टाकला तू ते सांग जरा मला। मी वापरत नाही। वापरत नाहीत आम्ही वापरत नाही, वापरतो पण तरी सांगायला काय होतं माहिती का, आम्ही वापरत नाही, है ना? बरोबर ना? तू कुठेतरी ठेवलाय ग? मी का ठेवणार पण? त्याच्यामध्ये बेडमध्ये शोध। कोणत्या बेडमध्ये शोधायचं? शोधा आता, तुम्हीच शोधा, मी नाही शोधणार। वा रे वा, म्हणजे घरात आल्यावर कामंही मीच करायची, सगळं शोधायचं पण मीच शोधायचं। मग तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मला आलंय अमृता त्याचं, कारण की आत्ताच तर न्यू घेतलं तर आपण। 2 वर्ष झालं त्याला। अरे 2 वर्षात तू किती वेळा वापरला ते सांग जरा। भर थंडीत। 2 वर्षात तू किती वेळा वापरला तेवढं सांग। मम्मी जरा आले ना शांत बघा। हे बघा आता ती बेडमध्ये शोधत आहे, आता एकटीच बेड ती जरा उचलणार, फोन ठेव. बाहुबलीसारखं ती एकटीच आता। हे बघा चल मी पकडते। आता शोधा तिथे तर वा, हे काय? हे काय? ते काय? आणि मला बोलते बेड शोधला, बेड मध्ये नाहीये। मिळाला? कुठे होता? बोलू तर कुठे जात तू? कुठे होता ते तर सांग दे ना मला। तो लवकर ठेवते मध्ये। पकडलं मग आता हे। हा, मी ठेवते बाहेर। हा मी घेऊन गेले बघा आता बघा. तू आवड, मी ना आवडणार। मी सांगत होती बेड मध्ये नाही ऐकलंस माझं। आवड काय आवड ते तुला आवड. आवड. नाही तू मी आवड. झाडू मारायचं काम आहे, तू बेड आवड। नाही 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 बेड वगैरे करू मला माझा खण पण खराब करायला, मग नंतर स्वतः खराब करून नंतर बोलतेस की आवरून ठेव। आता आवर तुझा खण कोण आवडणार ते सांग मला। तू मला जायचं, मला उशीर होतोय। हो का? तू कुठे जाणार ते तर सांग। दिल्लीला जाते मी आता। दिल्लीला का चालली? माझी फ्लाईट। तुझी फ्लाईट आहे का बरं? अरे का फ्लाईट म्हणजे आज भरपूर प्रेम होतं चाललंय। चुकीची ठरली ना म्हणून पप्पा ना बोलते देऊन आली असेल कोणाला तरी। सकाळी पप्पा पण दिला असेल तर सांगून दे कोणाला ना, फोन करून दे जरा त्यांना। आता बघा मंडळी, ही चालू ही आमची पप्पांची खूप चमची आहे, पण हां आमची पप्पांची चमची ही। आता काय करणार ते माहिती आहे का? आता पप्पांना फोन लावणार, तुम्हाला दाखवते मी। हे बघा पप्पांना फोन लावत आहे मॅडम। दाखव पप्पांना फोन। काय त्याच्यात बघू तर जे नंबर पण नाही. लीक होईल ना माझ्या। नाही होणार। नाही होणार हुशार। कोणाला हॅलो, फोन? तुमची बायको एवढी हुशार आहे ना, जास्त अति हुशार आहे तुमची बायको। सांगून दे तिला माझ्याशी नाद नाही करायचा। चहा तर जाऊ द्या तुम्ही। तो स्वेटर होता ना, बोलत होती कोणाला दिला असेल तर सांग। आपण समोर बोलत आहोत। हा पप्पा, तेव्हा मजा येईल। तुम्ही या लवकर या। आपण शूटिंग शूटिंग चालू तर तुम्ही या लवकर या। आज मम्मीला सोक्ष मोक्ष करायचंय आपल्याला, लवकर या। मम्मीचा सोक्ष नाही करायचा। ठीक आहे या पप्पा। मी जजला बोलवते आता। कोणाला बोलवते? जजला। कोण आहेत तुमचे जज ते सांगा जरा, त्यांचं नाव द्या। ते आमचे पर्सनल असिस्टंट आहे। बापरे, पर्सनल असिस्टंट। ओके गाईस, हे तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये पसारा आहे आमचा। बघा काय सांगितलं तिने आता मला, बेड आवर। हा बघा आमचा किचन आहे। मी सकाळची गेलेली होती 6:45, आता आलेली आहे। आता माझ्या घड्याळात तुम्ही टायमिंग बघू शकतात की 1:20 झालेली आहे। सकाळची भांडी वगैरे सगळं घासलेलं आहे, आता आवरणार। आता आमच्या घरात एक कामवाली बाई आलेली आहे, ही आहे आमची घरात कामवाली। तुम्ही जोपर्यंत माझी जज येत नाही माझी वार्तालाप नको करा।
आम्ही तुमच्याशी वार्तालाप करू. मला झाडू मारला ना, हात झाडू पण ठेवून मी चालली जाईल हॉलमध्ये. हॉलमध्ये जाऊन काय करशील? बसून राहील एका जागेवरती. अरे बापरे. 1 2 नको, आमच्या कामवाली बाई जर रागवली ना तर काम करणार नाही कोणतंच. म्हणून पंगा नाही घ्यायचा, कामवाल्या बाईंशी पंगा नाही घ्यायचा. ओके ओके. आमच्या ह्या कामवाल्या बाई ज्या आहेत त्या आता झाडू मारत आहेत. त्यांचं झाडू मारून झालं का मग मी लादी पुसणार आहे. तोपर्यंत आता हा जो बेड सगळं तिने असं मस्त करून ठेवला आहे तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी आवरून घेते मी. ओके मैडम, झाड़ू अच्छा लगा ना, नहीं तो पैसा नहीं मिलेगा. ओके, पगार कट कर किया जाएगा आपका. बोलून आज तुला सूक्ष्म मोक्ष होणार. माझं सोक्ष मोक्ष होणार. विचार करा रे, माझ्याशिवाय तुमचं चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. दुसरी मम्मी ती दुसरी तुला असं खायला पण देणार नाही, अशी पप्पी ही तशी घेणार पण नाही ही तुझी. मम्मी देत नाही हा खायला. ना, लोक हा. बोलतात बारीक झाली. बारीक झाली लोक बोलतात ते ड्रायफ्रूटचे लाडू केले ते खात नाही. लागतोय हात. जस्ट आंघोळ करून आलेली मी. हा गाईस, तुम्हाला एक सांगायचं विसरते मम्मी. सांग, मी शपथ झाडू ठेवून त्याची. जाऊ दे गाईस, नाही सांगत मी. साईला आमचं टॉप सिक्रेट आहे, एकदम टॉप सिक्रेट आहे, साईला जे तुम्हाला मी नाही सांगणार. तुम्हाला नंतर सांगेल गाईस, मी एकदम नंतर हळूच काय सांगेल गाईस. मी तुम्हाला एकदम हळूच सांगणार. ओके. इथला ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. ती बोलते ओव्हर ऍक्टिंग करते. लिपस्टिक लावायची आणि असं काढून फेकायचं. तुला ना मम्मी, तू ना गरज जा यार. मला हिला सतवायला खूप आवडतं गाईस. माझी एकुलती एक मुलगी आहे, पण खूप सुंदर आहे, खूप गुणी पण आहे आणि खूप चंट पण आहे. पण तिला सतवायला मला खूप खूप बरं वाटतं, मज्जा येते. आमच्या असंच हसी मजाक चालत असतं. इतक्या जोरात काय वाजवता तू? झोपला होता तुम्ही? आम्ही झोपलो बिपलो नाही. बघा कामं करते आता. बघा लादी पुसणार आहे. तुमची महाराणी तर काही काम करत नाही. मला वाटलं तुम्ही झोपला होतात काय? काही पण. अमृता तुझे पप्पा आलेत का? ताऊ बोला. मम्मी, हा स्वेटर कुठे होता? कुठे होता? काय बोलली आपल्याला? बेड मध्ये नाहीये. हा, काय झालं का? ही काय बोलली? बेड मध्ये मी शोधला नाहीये, तुझ्या खणात नाही. कुठल्या तरी मैत्रिणीला दिला असेल मला सांगता. बरोबर. मी माझा खण पूर्ण तिच्या समोर काढला. मी पण सांगते, पण मी बघितला होता हा स्वेटर. दुसऱ्यांकडे ते जाऊ दे. कुठे भेट? त्याला सांग. बेड मध्ये. बेड बेड मध्ये होता. किती खोटं, किती खोटं. गाईस तुम्ही पण सांगू शकता, बेड मध्येच होता. म्हणजे तुझं लक्ष नाही सोडून घरी. आणि आपल्याला बोलते घरात राहून लक्ष नसतं घरात. तुझं फक्त आजकाल लक्ष फक्त रील बनवण्यामध्ये बस. अरे काम टेकडी. नाही तर काय म्हणू. ये असला लडकी. सोक्ष मोक्ष झाला मम्मी. तू घरात काम नाही करत, सर्व लक्ष मीच देते. कोण तू? हा, मग जर मला माहिती ओके नसतं ओके. तर मी बेड मध्ये शोधलं मी विचार. चण्याची डाळ कुठे ठेवली जरा सांग ना. तुझं लक्ष नाही जरा. चण्याची डाळ कुठे ठेवली सांग जरा मला. डब्यांमध्ये. कोणत्या डब्यामध्ये? किचन मध्ये कोणत्या डब्यामध्ये? Aluminium तुझं पप्पांचं लक्ष आहे ना? हा चला सांगा मला जरा. आपलं चण्याची तुझं लक्ष, एक मिनिट, तुझं लक्ष आहे ना? माझ्या डोक्यात किती केस आहे? ते केस. पहिली गोष्ट तुला डोक्यात नाही. हा हे पण आहे. काय? तुम्ही घरात लक्ष देतात असं हो. तुमचं म्हणणं आहे ना? हो. सांगा बरं चण्याची डाळ कुठे ठेवली आपण? चहाची डाळ त्या तिथे त्या तिथे कुठे? डब्यामध्ये ठेवली. डब्यामध्ये तर हर कोणी ठेवतं. मग? प्रत्येक लोक डब्यामध्येच ठेवतात. मग? पण कुठे ठेवली त्याची जागा सांगा ना. कुठे म्हणजे काय? जे आपला पहिला कप्पा आहे त्याच्यावर ठेवलाय. पहिला कप्पा आहे त्याच्यात. हो. ओके, मग दाखवायचा कशा दाखवायचं? दाखवायचा. मग ज्वारी आपण बाहेर ठेवली आहे. ज्वारी आपण बाहेर ठेवली. मग तर चण्याची डाळ कुठे ठेवली? मी चण्याची डाळ सांगते तुम्हाला. मला चण्याची बघा, ह्या लोकांचं म्हणणं आहे, यांनी माझ्यावरती आरोप आता लावला आहे. आरोप नाही, यांनी मला आरोप लावला आहे की माझं लक्ष घरात नसतं. सर, पूर्णपणे माझं लक्ष जे सत्य आहे, परिस्थिती- शांत बसा मी बोलते अजून. माझं पूर्ण लक्ष जे आहे ते रीलवरती आहे असं त्याचं म्हणणं आहे. ओके, तिचं पण म्हणणं आहे, ती जी आमच्या घरात महाराणी आहे तिचंही म्हणणं आहे की मम्मी तुझं लक्ष घरात नाही. तर यांनी मला सांगावं की चण्याच्या डाळचा डबा कुठे आम्ही ठेवलेला आहे. सत्य परिस्थितीला सांगितले. हा, मग सांगून अरे तुमचं लक्ष आहे ना घरात, मग तुमच्या लोकांचं लक्ष आहे ना. आता समजा मी तेव्हा तिथे ठेवली मला डाळ. एकच गोष्ट माहिती, तुमच्या लोकांचं लक्ष आहे की नाही घरात? डाळ चहाची डाळ संपलेली आहे. चण्याची डाळ संपलेली आहे. मी दाखवू? कशाला आता मी सांगू? नको. मग म्हणजे कोणाचं लक्ष नाही हे बघा, हे प्रूफ झालंय इथे. तुझं लक्ष असतं तू बेड मध्ये शोधून तुला भेटला असता ना. तिथून बोलू नका मॅडम तुम्ही. राहू मी तुला बरोबर. मी वाट बघत होती की तू कधी शोधते. मला शोधायला काय, मी शोधू शकली असती, मी तर सगळं काही शोधू शकली असती, पण मी वाट बघत होती तू कधी शोधतेस.
मी तुला 2 दिवसापासून सांगत होती की अमृता तुझं स्वेटर कुठे, तुझं स्वेटर कुठे, थंडी वाजत होते, माझं स्वेटर घालत होते, पण स्वतःचं स्वेटर शोधलं नाही. आता लादी घुस द्या. मी लादी पुसणार हो, मी माझी कामं करणारच आहे. मग कर लवकर. ओके, मला लादी पुसायचं आहे, मी लादी पुसणार. आता बघा 2:15 वाजलेले आहेत. मला अजून रील बनवायचं बाकी आहे. पण आज मी स्कूलवरून आल्यावर आजपासून मी एक निर्णय घेतलेला आहे की स्कूलवरून आल्यावर लगेच पहिले घरातली कामं आवरायची फटाफट, झाडू मारायचं, लादी पुसायचं, कपड्याच्या घड्या करायचे, भांडे घासायचे आणि नंतर मग रील बनवायला बसायचं. बघू, कारण की त्यानंतर खूप उशीर होतो. मी आता माझं घर स्वच्छ झालं की मी तुम्हाला माझं घर पण दाखवेलच. हे बघू शकतात, दुपारी आली तेव्हा किती पसारा होता आणि आता बघा सगळी साफसफाई झालेली आहे माझी. बेडरूम पण पूर्णपणे साफ झालेला आहे. किचनही तुम्ही बघू शकतात पूर्णपणे साफ केलेला आहे. तरी आता बघा टिफिन, त्याआधी मी बघा टिफिन घासून ठेवलेले आहेत. बघा तरीही टिफिन, आमच्या घरात आहे ना टिफिनची तर लाईनच लागते. टिफिनचे तर विचारायलाच नको. आज संध्याकाळी वडापाव करायचा आहे म्हणून ही चटणी बघा मी आधीच बाहेर काढून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे माझा हा किचन पण पूर्णपणे साफ झालेला आहे. तुम्ही बघू शकता की तिथे सिंकमध्ये पण माझी भांडी पडली होती. हा आहे आमचा हॉल पण पूर्णपणे मस्त स्वच्छ केलेला आहे. बॅग, ट्रायपॉड है ना, आणि ही आमची TV जी आता चालू होणार आणि अर्धा तासासाठी चालू होणार है ना. अर्धा तासानंतर परत बंद होणार आणि अर्धा तासात माझा मुलगा परत जाणार कराटे क्लासेसला. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.